या चळवळीचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर आणि निमंत्रक वैभव काका नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही 34वी पाणी संघर्ष परिषद संपन्न होते आहे। त्या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या प्रश्नासाठी आपल्या लढ्यासाठी आपण एकजुटीनं एकत्रित आलं पाहिजे हाच विचार पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी, भाई गणपतरावजी देशमुख, भाई देऊळखोले या सर्व विचार करणाऱ्या विचारवंतांनी आपल्या प्रश्नांसाठी हा लढा उभा केला आणि त्यातून गेली 34 वर्ष आपण हा संघर्ष लढा संघर्ष परिषद इथं घेतो आहोत। सर्व मान्यवरांचं प्रवेशासाठी आगमन झालेलं आहे। प्रमुख उपस्थितीवर असलेले सन्माननीय वैभव काका नाईकवाडी, बाळासाहेब नाईकवाडी, विश्वंभर बाबन, ॲडव्होकेट भाई पाटील, सरफराज बागवान, ॲडव्होकेट भारत पवार, प्राध्यापक दत्ताजीराव जाधव, CP गायकवाड, BN देशमुख, ॲडव्होकेट जिराप्पा जाधव, तुकाराम बाबा महाराज, प्राचार्य RS चोपडे, प्राचार्य DK पाटील, प्राध्यापक दादासाहेब ढेरे आणि आनंदराव पाटील व त्याचबरोबर या परिषदेशी जोडलेले सर्व नव्या तरुण पिढीचे कार्यकर्ते नेते या सर्वांचं आगमन या परिषदेच्या ठिकाणी झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये स्थानापन्न व्हायचं। सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे परिषदेचे प्रमुख अतिथी वैभव काकाजी नाईकवाडी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार रोहित RR पाटील, जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत, राजेंद्र अण्णा देशमुख, गौरवजी नाईकवाडी, प्राध्यापक बाळासाहेबजी नाईकवाडी, विश्वंभरजी बाबर, प्रेरणास्थान पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी आणि वर्ल्ड बेस्ट MLA भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पुष्प अर्पण करून आपण त्यांच्या कार्याप्रती विचारांप्रती कृतज्ञता आहोत हे अभिवादन करून आजच्या 34व्या पाणी संघर्ष परिषदेला आरंभ होतो आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून ही परिषद आरंभ होते आहे। लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकसेवेचं व्रत काय असतं, जनकल्याणाची तळमळ काय असते ही या राजाच्या अंतःकरणातून आपल्याला दिसली, म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या स्वप्नाला पूर्णता आली असे लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आणि त्यांच्याच विचारावर कार्यावर कृतिशील आराखड्यावर पुढं वाटचाल करणारे पद्मविभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी आणि भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते आपण श्रद्धा व्यक्त करीत आहोत। लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावर आपण वाटचाल करत आहोत आणि लोककल्याणाच्या प्रश्नांसाठी लढत आहोत। दुःखाच्या मुळाशी जाण्याची कला चळवळीत असते, संघर्षात असते, हाच सांगण्याचा आजचा दिवस पद्मविभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी आणि गणपतरावजी देशमुख यांनी निवडला आणि आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एक प्रेरणा ज्योत प्रज्वलित व्हावी यासाठी या पाणी संघर्ष परिषदेचा आरंभ केला। आजच्या या परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करून आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळीग्रस्त तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठीची ही आपली 34वी पाणी परिषद आहे। आणि या पाणी परिषदेचे जनक पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी आणि सांगोला तालुक्याचं दैवत भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। ही पाणी परिषद शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यामागचा उद्देश हा होता की शाहू महाराजांनी
बहुजन समाजातल्या गोरगरीब घटकांना न्याय देण्यासाठी काम केलं. आज कोल्हापूर जिल्ह्यामधल्या असंख्य नागरिकांना शाहू महाराजांची आठवण रोज होत असेल. कारण आज राधानगरीसारखं धरण सुद्धा कोरडं पडलेलं आहे आणि त्या काळामध्ये पाण्याचं व्यवस्थापन गोरगरीब घटकातल्या कष्टकरी वर्गातल्या मुलामुलींना शिक्षण देण्याचं काम आणि सामाजिक समतोल न्याय देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं होतं आणि त्यांच्या स्मरणात अण्णांनी आणि आबासाहेबांनी ही पाणी परिषद शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने चालू केली. अण्णा आज जरी अण्णा आणि आबासाहेब जरी नसतील आणि ही 34वी पाणी परिषद होत असताना ह्याच्या अगोदर एक नागरिकता पाणी परिषद झाली होती. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय आबासाहेबांनी नागरिकता ती पाणी परिषद भरवली होती आणि त्यावेळेस कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे 5-6 वेळा उपसा सिंचन करून जत आणि सांगोल्यासारख्या मंगळवेढ्यासारख्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मिळालं पाहिजे अशी घोषणा केली होती. आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री असतील आणि मंत्रिमंडळातल्या सर्व लोकांनी चेष्टा केली होती. आणि त्यानंतर नागनाथ अण्णांच्या सोबतीनं आबासाहेबांनी 1993 पासून या पाणी परिषदा चालू केल्या. आज या 34व्या पाणी परिषदेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या पाणी परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय काळुंगे सर, सन्माननीय वैभव काका, सन्माननीय विक्रम दादा, सन्माननीय राजेंद्र अण्णा, सन्माननीय गौरव भाऊ, सन्माननीय डॉक्टर अनिकेत, सन्माननीय आनंदराव बाबू पाटील, सन्माननीय आर चोपडे सर, सन्माननीय विश्वंभर बाबर सर, बाळासाहेब नाईकवाडी, सन्माननीय तुकाराम बाबा महाराज, सन्माननीय ॲडव्होकेट बिराप्पा जाधव, सन्माननीय शिवानंद पाटील, सन्माननीय ॲडव्होकेट भारत पवार, दत्ताजी जाधव, सन्माननीय सीपी गायकवाड, सन्माननीय व्ही.एस. देशमुख, सरफराज बागवान आणि सर्व उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले शेतकरी बंधू, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्र, मागच्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर मागच्या 3-4 अधिवेशनामध्ये जे काही सांगोला तालुक्यातल्या ज्या काही योजना आहेत, मग ती राजवाडीची असेल, मीरा देवधर असेल, टेंबू म्हैसाळ असेल किंवा सांगोला उपसा सिंचन योजना असेल, काका आबासाहेब हयात असेपर्यंत सांगोला उपसा सिंचनची मान्यता मिळाली. आणि मी आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन झालं. की 2 टप्प्यामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना आहे. पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढच्या काही महिन्यामध्ये 100-125 कोटी रुपये आपल्याला शासन देणार आहे. आणि त्या अगोदर टेंबू आणि म्हैसाळची योजना अस्तित्वात आली. आता समाधानकारक नाहीत, पण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं आणि विक्रमदादांनी सुद्धा सांगितलं की या म्हैसाळचं पाणी सांगोला असेल, त्यानंतर मंगळवेढा आणि जतपर्यंत पोहोचलं. हे 1993 साली ज्यावेळेस अण्णांनी आणि आबासाहेबांनी घोषणा केली त्यावेळेस बऱ्याचशा मंडळींना हे स्वप्नवत वाटत होतं. आज ते अस्तित्वात उतरते. हा पूर्ण विजय, याचं सर्व श्रेय मला वाटतं अण्णांच्या आणि आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सर्वांनी वेळोवेळी पाणी परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे रेटा लावला, हे त्याचं यश आहे. आज मीरा देवधरचं पाणी आमच्या तालुक्यात येते. फाटा नंबर 4 आणि 5 या वर्षी पाणी मिळू शकलं नाही. त्याचं कारण आहे
धरणाचं पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करावं लागलं. पण हे 8 माही पाणी आहे सांगोला तालुक्यातल्या फटा नंबर आणि 4 आणि 5 साठी. पण आज असं आपण या पाणी परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे ठराव मागूया की हे पुढच्या काही महिन्यामध्ये हे 8 माही पाणी आपण 12 माही पाणी करून दाखवूया. पुढच्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की पीडीएमच्या माध्यमातून निळा जळगावचं पाणी हे महूद पर्यंत येणार आहे. त्याचा सर्वे पुढच्या काही आठवड्यामध्ये पूर्ण होईल. त्याची पूर्ण मान्यता मिळालेली आहे आणि त्याला पैसेही मिळालेले आहेत. निश्चितपणे भविष्य काळामध्ये निळा जळगावचं पाणी पीडीएमच्या माध्यमातून पर्यंत येईल आणि तिथून पुढच्या काही महिन्यांमध्ये 4 नंबर फाटा हा पूर्ण पीडीएमच्या माध्यमातून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचा आपल्या सर्वांचा तो निश्चय आहे. आणि त्याच्यासाठी आज आपण या पाणी संघर्ष चळवळीच्या परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे हा ठराव करूया की लवकरात लवकर निळा जळगावचं पाणी पीडीएम म्हणजे पाईपलाईनच्या माध्यमातून सांगोला तालुक्याला मिळण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर जी काही टेंबू आणि म्हैसाळची वंचित काही गावं आहेत, विशेष करून बुर्लेवाडी आणि राजापूरला तिकडच्या बाजूला जरा चढाव असल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी घेऊन जाताना अडचणी येत आहेत. पण त्याचाही मार्ग लवकरात लवकर आपण भविष्य काळामध्ये काढूया. विशेष करून आपण खूप दिवसापासूनची आपली मागणी आहे की मान आणि कोरडेला कॅनॉलचा दर्जा द्यावा आणि मान आणि कोरडेवरती बॅरेजेस बंधारे बांधून त्या बॅरेजेसमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून ती सर्व बंधारे भरून देण्यात यावे. आज आपण या पाणी परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे तीही मागणी मानू आणि ठराव मागूया. त्याचबरोबर टेंबू आणि म्हैसाळच्या योजना प्राथमिक स्वरूपामध्ये टेंबूची योजना ही त्याच्यासाठी 5-6 टप्प्यामध्ये आपल्याला उपसा करावा लागतो, उचलावं लागतं आणि ते पाणी आपल्यापर्यंत येतं, आमच्या सांगोला जत मंगळवेढ्यापर्यंत येतं. तर त्याच्यासाठी लागणारी जी वीज आहे त्याचं शेतकऱ्यांकडून ते पैसे वसूल केले जातात किंवा सरकारला दुष्काळाच्या काळामध्ये ते भरावे लागतात. तर याच्यासाठी ही पूर्ण टेंबू आणि म्हैसाळची योजना ही सौर ऊर्जेवरती आपल्याला करून देण्याचा हा ठराव आपण पाणी परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे करूया. त्याचबरोबर आता समाधान दादांनी त्याच्याकडे थोडं लक्ष वेधलं की यावर्षी एल निनोचा प्रभाव हा जगभरात आहे आणि जगभरात असल्या कारणाने कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही धरणं आहे त्याचा अभ्यास करण्यात आला आणि त्या धरणाचा अभ्यास केल्यानंतर या वर्षीचा उन्हाळा खूप तीव्र होता, तुम्हाला सर्वांना जाणवला असेल. धरणातलं पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून 30% त्याचं बाष्पीभवन झालेलं आहे. हे खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप गंभीर बाब आहे. तर भविष्य काळामध्ये जी काही येऊ घातलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी अभ्यास करून भविष्य काळामध्ये वेगवेगळी पिकं घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ते पिकं घ्याल अशी विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीनं आपण ही 34वी पाणी परिषद घेत असताना आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.